आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात गव्हाच्या पिठापासून बिना मावा बिना पाकाची अगदी मऊसूत व 15 ते 20 दिवस टिकणारे असे चविष्ट हलवाई स्टाईल पेढे बनवून दाखवणार आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर चला वेळ न घालवता पटकन पेढे बनवूया। तर गव्हाचे पिठाचे एकदम खव्यासारखे चविष्ट पेढे बनविण्यासाठी मी इथे गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे। तर आपण यात घालूया 1.5 कप गव्हाचे पीठ। हे तेच पीठ आहे ज्यापासून आपण चपात्या बनवतो। मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या। तर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहत असून 2 ते 3 मिनिटं चांगलं सुगंध येईपर्यंत खमंग भाजायचं आहे, जेणेकरून पिठातलं कच्चं पण निघून जातील। तर याला सतत हलवत राहत असून भाजायचे आहे। तर पहा किती छान सुगंध येत आहे आणि पिठाचं थोडंसं रंगही चेंज झालेला आहे। आता आपण यात घालूया अर्धा कप तूप। तर तुपाला पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि सतत हलवत राहत असून भाजायचे आहे। पिठाला भाजायला खूप वेळ लागत नाही, फक्त 7 ते 8 मिनिटच लागतात। आपल्याला पिठाला एवढं भाजायचं आहे की पिठाचं पूर्ण कच्चं पण निघालं पाहिजे। खरंच मित्रांनो, हे पेढे खायला एकदम हलवाईसारखे खूपच चविष्ट लागतात आणि हे पेढे खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण हे पेढे गव्हाच्या पिठापासून घरी बनवले आहे। जर तुम्ही हे पेढे एकदा जरी खाल्ले तर तुम्हाला नक्कीच अशाच प्रकारचे पेढे खायला आवडेल। तर पहा किती छान खमंग सुगंध येत आहे आणि पिठाचा रंगही तांबूस झालेला आहे। तर आपण याला 2 मिनिटं आणखीन भाजून घेऊया, जोपर्यंत हे मिश्रण तूप सोडत नाही। तर पहा पिठाने तूप सोडून दिलेला आहे, याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे। पहा किती छान रंग आलेला आहे, जसे मार्केटचे पेढे असतात ना तसाच रंग आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि कढईला उतरून मिश्रणाला 1 मिनिट हलवत राहायचे आहे, म्हणजे ते खाली करपणार नाही। आता यात घालूया 1/4 कप म्हणजे 2 ते 4 चमचे मिल्क पावडर, जेणेकरून पेढे खायला खूपच चविष्ट लागतील। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही यात 10 ते 15 काजू मिक्सरमध्ये ग्राइंड करून पण टाकू शकता किंवा खोबऱ्याचे किस पण टाकू शकतात, खूप चविष्ट लागतील। तर पहा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे। तर आता आपण यात घालूया 1 चमचा वेलची पावडर, जेणेकरून पेढ्याला छान सुगंध येईल। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण हलक्या गरम मिश्रणमध्ये घालूया अर्धा कप बुरा, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते। तुम्ही बुऱ्याच्या ऐवजी पिठी साखर किंवा देसी खांड पण वापरू शकता, पण बुरा टाकल्याने पेढे खायला खूपच चविष्ट लागतील। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, बुरा किंवा पिठी साखर हलक्या गरम मिश्रणमध्ये टाकायची आहे, खूप जास्त गरम मिश्रणमध्ये नाही, नाहीतर काय होईल, साखर वितळेल आणि आपले पेढे व्यवस्थित बनणार नाही। तर हलक्या गरम मिश्रणमध्ये साखर किंवा बुरा घालायचा आहे, जेणेकरून तुमचे पेढे एकदम हलवाईसारखे चविष्ट आणि परफेक्ट बनतील। तर पहा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला आहे। आपण अशी मुठ्ठी बांधत आहे ना, तर याचा असा गोळा होते, याचा अर्थ आपलं मिश्रण पेढे बनविण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं मिश्रण कोरडं कोरडंसं झालेलं आहे तर तुम्ही त्यात 1 ते 2 चमचे तूप गरम करून घालू शकतात, तर तुमचं मिश्रण एकदम परफेक्ट होईल। तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असे दाबून पेढे बांधायचे। तुम्हाला जसे लहान मोठे गोल चौकोन पेढे बनवायचे असतील तर तुम्ही तसे पेढे बनवू शकतात। मी याला थोडंसं मथुराचे पेढेसारखं शेप देत आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही असे पण पेढे बनवू शकता। तर चला मी तुम्हाला आताच तोडून याचा टेक्स्चर दाखवते। पहा अगदी हलवाईसारखं चविष्ट बनला आहे ना। आता पेढ्याला मार्केटसारखं लुक देण्यासाठी मी इथे पिठी साखर घेतली आहे, तर आपण याला पिठी साखरेत कोट करूया। पहा
याची लुकिंग किती छान आलेली आहे, वाटते ना अगदी मार्केटच्या पेढ्यासारखं सुपर। तर याच पद्धतीने आपण सगळे पेढे बनवून तयार करून घेऊया। तर मित्रांनो, रेडी आहे आपले अगदी झटपट बनणारे गव्हाचे पिठाचे गरमागरम टेस्टी पेढे। पहा याची लुकिंग आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे। तर चला मी तुम्हाला एक पेढा तोडून पण दाखवते। वाव, बघा याची लुकिंग आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे, जे तोंडात टाकताच विरघळेल। तुम्ही हे झटपट बनणारे गव्हाचे पिठाचे पेढे एकदा तरी बनवून पहा, जे खायला एकदम माव्याचे पेढेसारखे खूपच चविष्ट लागतात व घरातील सर्व लोकांना खूप आवडेल। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची गव्हाचे पिठाचे पेढ्याची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।